मनकवड्या असण्याचा ताईंना खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, की मनात कुठले विचार येऊन गेलेत आणि ते तुम्हाला कसे कळतात हे माहीत नाही. कालच रात्री झोपायच्या आधी थोडंसं मला काहीतरी मागच्या गोष्टी आठवत होत्या आणि मी थोडी कुणाशी तरी बोलले. त्याचा सल आत्ता म्हणत आहे का, तर तसा काल रात्री जाणवत नव्हता. पण तुम्ही आज तेच ध्यान घेतलंत आणि तुम्ही मनात आमच्या पोहोचून माझ्या त्या गोष्टी तुम्ही त्याला दिशा दिलीत खूप मोठी, की ती ते बाहेर जाण्यासाठीचं. म्हणजे मी मला माझं कन्सोल केलं होतं रात्री, की नाही आता ती गोष्ट नाहीये आणि आता आपण खूप चांगल्या गोष्टींकडे त्याच्या दुसऱ्या दृष्टीने बघतोय. पण आज तर तुम्ही ते विसर्जित करायला सांगितलं, त्यामुळे केलंत आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. अगदी म्हणजे एवढं कसं काय तुम्हाला कळू शकतं असं वारंवार वाटतं, पण आज मी व्यक्त केलं. खूप मनापासून धन्यवाद ताई. धन्यवाद माऊली, व्यक्त झाल्याबद्दल. व्यक्त झाल्यावर खूप गोष्टी आणखीन त्याचा निचरा होतो. रेकॉर्डिंग आता सुरू केलंय का आपण? वंशाचं झालंय. नाही, कालचं जे ध्यान होतं ना ताई, ते माझ्या रिलेटेड खूप होतं. कारण मला ते असं जाणवत होतं की खरंच माझ्यासाठी त्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या का. तुम्ही जे म्हणालात ना की खूप शिकायचं आहे, खूप शिकायचं आहे असं तुम्हाला वाटतं, पण तुम्हाला ते जमत नाही. आणि असं माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा होतं. पण मी तरी प्रयत्न सतत करत असते जी कोणती गोष्ट शिकायची आहे ती. आणि म्हणूनच मला ते खूप कालचं ध्यान, जे अनेक गोष्टी त्यामध्ये माझ्या रिलेटेड होत्या कालच्या ध्यानात. खूप खूप धन्यवाद ताई. वनिताताईंच्या भावना माझ्या पण आहेत अगदी सेम, की आपल्याला काय वाटत असतं आणि ते तुम्ही म्हणल्यामुळे ते आणखीन त्याला वेगळी दिशा मिळते. अगदी त्याच भावना आहेत. हा. 2-3 दिवसापूर्वी जेव्हा तुम्ही ही क्रिया घेतली होती आणि तुम्ही म्हणत होतात की शरीर फुगत चाललंय वगैरे ते, तर मला तशी जाणीव होत नव्हती. पण मला स्वतः मारुती राया सगळीकडे स्पाईनमध्ये एक असा स्पाइक घेतला होता हातात आणि जोरात फ्लश मारत होते सगळ्या स्पाईनवर. वेगवेगळ्या ठिकाणी मारुती राया दिसत होते स्वतः ती क्रिया करताना. त्यामुळे खूप छान वाटत होतं. हे त्या दिवशीचं अनुभवाचं झालं. आणि आजकाल असं होतं की आपल्याला आज काय प्रोसेस होणार आहे त्याची आधी कुठेतरी मला हिंट मिळालेली असते 1-2 दिवस आधीच. तर आज जस्ट ध्यानाला बसायच्या आधीच हातात माझ्या मोबाईल आला आणि पोस्ट आली आणि त्याच्यात सगळं असं जुन्या गोष्टी खूप उकरून काढलेल्या होत्या माझ्याच आयुष्यातल्या संदर्भ असणाऱ्या. आणि मग डिस्टर्ब झाले होते जस्ट ध्यानाच्या आधी अर्ध्या तासापूर्वी खूपच डिस्टर्ब झाले होते. आणि तुम्ही हे पास घेतलं तर मग लगेचच सुरुवातीलाच मला एक मसल दिसला आणि मग त्या मसलमध्ये असे सगळीकडे खिळे 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 खोचलेले होते. म्हटलं आता काढूया आपण हे काय. मी म्हणजे त्या तुम्ही हे सुरू केल्यावर ते खिळे उपसायला सुरू केलं, पण ते मग नंतर त्याचा असा पट्टाच सुरू झाला. म्हणजे ते असं आपण ते लाकडाची एखादी मशीन कसं चालू असतं तसं ते मसल फायबर तो फिरत होता. तुम्ही म्हणत होता की हार्टवर आहे, पण मला ते सगळं स्पाईनवरच दिसत होतं. तो एक पट्टा होता आणि तो पुढे चालत होता आणि मी आपली त्यातले खिळे काढतीये 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 असं मला ते दिसत होतं. नंतर मग मध्ये सगळं थांबलं, शांत झालं. मग मला असं वाटलं की नाही आपण डिस्कनेक्ट झालोय, की ऊर्जेपासून आपण बहुतेक डिस्कनेक्ट झालोय आणि आहे अजून अडकलेलं खूप सारं. म्हणून मी शांत बसले. पण नंतर परत थोड्या वेळाने भरपूर एनर्जी मला जाणवायला लागली. म्हणजे तो जो एक स्पेस होता मला माहित नाही, पण मला असं जाणवलं की ती एकदम अशी एकदम पोकळी तयार झाली आहे आणि मला कुठलीही काहीही काहीही एनर्जी नाही, काही भावना नाही, काही नाही, अशी ती स्पेस होती. आणि ती संपली आणि मग मी पुन्हा पूर्ण खूप मोठ्या ऊर्जेत, की मग माझे म्हणजे जे आपण हे डोकं आपल्या हलत राहतं, बॉडी हलत राहते, ते सगळ्या रेग्युलर जे आपल्याला होत राहतं ते होत होतं. एनर्जी जाणीव करून देते की तुम्ही काहीतरी घेताय हे जाणवत होतं. खूप खूप धन्यवाद ताई. ही प्रोसेस आपण म्हणतो कितीतरी जुने सल निघालेले आहेत, पण जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा ते परत निघत राहतात. बघूया अजून किती अजून निघायचं राहिलंय ते. खूप खूप धन्यवाद.
परत तेवढ्याच ह्याने येईल का माहित नाही मला. मी तेव्हा मनातून बोललेली असते. आजचं ध्यान खूप सही छान होतं. त्याच्यामध्ये जे प्रोसेस केली गेली ती खूप परफेक्ट केली गेली. जे बॉडीवरती तुम्ही सांगितलं, जी सल होती ती निघून गेली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ध्यान आपण प्रत्येक वेळी केलेलं असतं, पण तरीसुद्धा परत करताना अ, तेवढ्याच डीपली ते निघून जातात मनातून आणि ते असलेल्या छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा निघतायत हे जाणवत असतं प्रत्येक वेळी आणि त्याचा इफेक्ट सुद्धा होत असतो. म्हणजे पुढे ॲक्चुअली आता मी परत तेच बोलेन का मला माहिती नाही, पण फॅक्ट इज दॅट की आता पुढे जेव्हा आठवतो ना, तेव्हा त्यातल्या अर्ध्या गोष्टी निघून गेलेल्या असतात. त्यामुळे जेव्हा जरी ती सिच्युएशन परत आली ना, तर त्याचा तेवढा इफेक्ट होत नाही मनावर, हृदयावर, डोक्यावर कशावरच त्याचा इतका इफेक्ट होत नाही. आणि लांबच्या लोकांपेक्षा जवळच्या लोकांनी दुखवलेलं असतं, तर ते ईझी पडतं, की आता आपण ते क्लीन केलेलं आहे. तर त्यांना पण आपण जास्त जवळ करतो म्हणजे तेवढा त्रास होत नाही. मी बोलली ना, मला ते परत आठवणार नाही मी जे बोलली ते. कारण ते तेव्हा ओघाने निघालेलं असतं आणि मनापासून निघालेलं असतं. पण फॅक्ट आहे की नाही ते प्रोसेस इतकी छान झाली आहे ना, की आता असं ते आठवायचंच नाहीये, की काय झालंय ते. बस असं लाइक आणि बॉडी पण खूप शांत आणि स्थिर झाली. मग खूप जड-जड झाली होती, जी शांत आणि स्थिर झाली ॲक्चुअली. थँक यू ताई आणि सॉरी आता तू सांगतेस त्याप्रमाणे रात्री माझं आणि तुझ्या आईचं याच विषयावर बोलणं झालं. त्या मगाशी म्हणाल्या मनकवड्या, तर त्या मनकवड्या नाही, त्या रात्री बहुतेक ध्यान करत होत्या त्यावेळेला सगळ्यांच्या मनात काय काय चाललंय हे बघत होत्या आणि म्हणून त्यांनी आज हे ध्यान घेतलंय. अगदी हाच सब्जेक्ट होता आमचा. काहीतरी असा सब्जेक्ट निघाला तर ते पूर्वीचं काहीतरी निघालं. म्हटलं अगं ऋता ते म्हणतात कॉर्ड कट करा, कॉर्ड कट करा. होतात का ग? म्हणजे मला नाही वाटत म्हटलं. कुठेतरी त्याचं शेपूट राहतच की आपण पुन्हा ते आठवतोच. अगदी मनाचा पूर्ण निर्धार केलेला असतो की नको. पण एक फरक झालाय की ते वाईट जरी आठवलं ना तर त्याच्यावर आपण कुठली गोष्ट चांगली केलीये की हे असं होतंय ना मग आपण असं करू. ही गोष्ट आपण त्यावेळेला केलीये आणि त्यामुळे पण आपलं भलं झालंय हे पण त्यावेळेला मात्र लक्षात येतं माझ्या आणि ते आठवतं. त्यामुळे इतरांनी सगळेच एकदम ओपन करता येत नाही. सगळेच बोलतात किती बोलावं असा प्रश्न असतो. पण जेव्हा त्या म्हणाल्या दोघी म्हणाल्या तर म्हटलं बहुतेक या रात्री सगळ्यांच्याच मनात जात असणार काय काय चाललंय यांचं बघूया. थँक्यू मी ऋताताई. नाही पण मी माझा एवढं अनुभव छान सगळ्यांच्या मनात जाऊन तुम्ही सगळ्यांना जिंकताय ह्याच्यासारखं आणखीन काय पाहिजे. पूर्वी बस. ज्या गोष्टीचा इफेक्ट तेवढ्या लेव्हलचा होता, हा त्यापेक्षा आता हा थोडा कमी असतो. एवढं शुअर आहे, की म्हणजे झालं तेव्हा झालं. पहिले जेव्हा त्या ती गोष्ट आठवली ना, त्याचं एवढं असं वाटायचं आता काय करू आता? असं वाटायचं. म्हणजे तेवढ्या लेव्हलचा ममताच्या राग या बोलण्याची आज मलाही हेच राग येत सांगायचं नाही. होतं येतो, की आठवतं, पूर्वी जाऊ दे, चला पुढे, असं होतं. म्हणजे तो फायदा होतो. असं होतं ॲक्चुअली. असं एंड नाही होणार, पण कमी होतं इफेक्ट. किती बोलते बोला ताई. ममताच्या या बोलण्याशी मी सहमत आहे. मलाही हेच सांगायचं होतं, पण ममताने सुरू केलं की जी भावना म्हणजे कोणी अपमान केलेला, कोणी लागत बोललेलं, त्याची जी तीव्रता त्यावेळेला होती, ती आता कमी-कमी होत चालली. म्हणजे आता ताईंनी सांगितलं तेव्हा ते आठवलं कोण व्यक्ती काय बोलली, पण ती बोच नव्हती. धन्यवाद ताई. तुम्हाला ऐकतानाच खूप छान वाटतं. जरा तुम्हाला हलकं वाटतंय, चांगलं वाटतंय. खूप छान. ना हलकं तर नक्कीच. हं? हलकं नक्कीच वाटतं. तेच मी म्हटलं की तेव्हा कसं ते बोचायचं म्हणजे ते आपल्याला भोगावं लागत होतं तेव्हा. म्हणजे आता कोणी बोललं तर. आणि आता कसं ते नुसतं आठवायचंय एवढाच प्रश्न आहे त्याच्यात. हे अंतर पडलंय भरपूर. पण कॉर्ड कटमध्ये फुल कॉर्ड कट होत नाही. 5% राहतच.
असं मला वाटतं. प्रसंग म्हणजे आता मुद्दाम त्या गोष्टी उकरल्या जात नाहीत, परंतु प्रसंगानुरूप काही काय बोलण्यानुरूप किंवा आपल्याला आलेल्या अनुभवानुरूप ते मागचं येतं परत आपल्याकडे थोडंसं तरी आठवतं. एवढंच आहे त्यात. पण तुम्ही बाकी सगळ्यांच्या मनात रात्री झोपताना एकदा जाता का? देवाला आठवताना आम्हाला पण आठवतं नक्कीच. वाटतं. नक्की जात असतील तुम्ही म्हणल्यावर मला खात्रीच पटली आता. मला वाटलं फक्त माझ्या. नाही ना, देवाचं ध्यान करतात पण आम्हाला मनात आणतात असं दिसतंय. खरंच. आणि अजून एक फक्त त्याच्यात माझ्या ह्याच्यात ॲडिशन करते, की पूर्वी त्या गोष्टींनी खूप डोळ्यात पाणी यायचं आणि खूप वाईट हा, वाटायचं. ते वाईट आता वाटायचं. वाईट वाटणं मात्र नक्की कमी झालंय आणि हं, आता आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने बघू शकतो. एवढीच एक गोष्ट हं. आहे. ती खूप तेच मी मोठी मगाशी झाली. म्हंटल की त्यातनं आपण चांगल्या बरोबर. गोष्टी काय केल्या हे आपल्याला आठवतं. आपल्याला अशा प्रकारे बोलतायत ना, मग आपण ह्याच्यातनं काय म्हणजे माझ्या काही काही गोष्टी तर इतक्या आहेत म्हणजे असं सगळ्यांसमोर ते डिक्लेअर करायला नाही आवडत आहे. परंतु त्यामुळे मी स्वतःसाठी एक छोटासा का होईना घरकुल घेऊ शकले. आजपर्यंत ते आहे. प्रत्येक जण ते वीक वीक म्हणून मागे लागलाय. पण ते अनुभव पुन्हा आले ना डोळ्यासमोर, म्हटलं जाऊ दे आपण जिवंत असेपर्यंत ते विकायचं नाहीये. म्हणजे दिसायला छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या त्यातनं चांगल्या गोष्टी फार उद्भवलेल्या आहेत. असं सांगायला भरपूर अनुभव आहेत. परंतु तितका वेळ ऋताताईंना आमच्यासाठी नाहीये. कारण काय त्यांच्या मागे आपल्यापेक्षा अनेक व्याप आहेत. आपण फक्त उठतो, जेवण करतो, खातो, पितो आणि फक्त ध्यान करून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्याचाच फक्त प्रयत्न करतो. त्यांना आपल्यासाठी देणारं ज्ञान घेण्यासाठी त्यांना जास्ती वेळ हवा असतो. तेव्हा आपण इथेच थांबू आता. नमस्कार ऋताताई. न नमस्कार. संपणारी गोष्ट आहे. उद्या पुन्हा भेटूया मास्टर्स. हॅव अ नाईस डे. जय श्रीराम.